बुलढाण्याहून प्रतापराव जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रतापरावजी, पहिली यादी खरं तर जाहीर होतीये आणि त्यानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया। सर्वप्रथम तर शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांचे अगदी मनपूर्वक आभार। सर्व महायुतीतील सर्व पक्षांनी, सर्व आमच्या घटक पक्षांनी माझ्यावर विश्वास त्या ठिकाणी दाखवला आणि आज माझी उमेदवारी जाहीर झाली। आणि जवळपास माझी उमेदवारी जाहीर झाल्याच्या अगोदरच माझा जवळपास 70% मतदारसंघ माझा फिरूनही झालेला होता। पण नरेंद्र खेडेकर यांचं देखील आव्हान आपण कशा प्रकारे त्यांना झुंजवणार आहात प्रतापरावजी? हे बघा, या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद आणि मित्र पक्षाची फार मोठ्या प्रमाणात आहे। माझ्या लोकसभा मतदारसंघातले 6चे 6 आमदार हे महायुतीचे आहेत। त्यामुळे प्रचारही सोपा होणार आहे। आणि या गेल्या 2 वर्षामध्ये या ठिकाणी माननीय एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या सरकारने जो निधी, हजारो कोटी रुपयाचा निधी प्रत्येक मतदारसंघाला विकास कामासाठी दिला, निश्चित त्याचा प्रभाव मतदारांवर आहे आणि चांगल्या प्रकारचा लोकांचा प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे। पण बुलढाणा वासियांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार? बुलढाणा वासियांच्या ज्या प्रमुख मागण्या मी मागच्या 5 वर्षापूर्वी मी जो माझा जाहीरनामा दिला होता त्यातल्या ज्या 2 मोठमोठ्या मागण्या होत्या त्या या 5 वर्षामध्ये मी पूर्ण केलेल्या आहेत। तो म्हणजे खामगाव जालना मार्ग आज 100 वर्षापासून प्रलंबित होता, पूर्ण होत नव्हता। या वेळेस मात्र त्याला केंद्र आणि राज्य सरकारनेही निधी मंजूर केला आणि लवकरच तो मार्ग पूर्ण होणार आहे। आणि दुसरं, मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये, माझ्या वैयक्तिक जाहीरनाम्यामध्ये मी सांगितलं होतं की बुलढाणा जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा आहे। इथं शेतकऱ्यांच्या जमिनीला सिंचनासाठी पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून नदीजोड प्रकल्प व्हावा, म्हणून मी वैनगंगा, नळगंगा आणि पैनगंगा हा नदीजोड प्रकल्प व्हावा म्हणून गेल्या 8-10 वर्षापासून प्रयत्न करत होतो। त्यालाही नक्कीच, म्हणजे बुलढाणा वासियांसाठी आपण काम केलं असा दावा करतायत। पाहूयात येत्या काळामध्ये मतदार कुणाची साथ देतात। धन्यवाद प्रतापराव जाधवजी, तुम्ही आमच्या सोबत बोललात त्यासाठी। त्यानंतर प्रमुख लढती कुठल्या त्यावरती आपण एक नजर टाकतोय। दक्षिण मध्य